लोकसत्ताच्या विचारपुरवणीवरती संविधानभान नावाचं सदर डॉक्टर श्रीरंजन आवटे यांच्यामार्फत चालवलं जातं. तर आजचा त्यांचा लेख आहे आचारसंहिता, लोकशाहीचे चारित्र्य, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत, त्यामुळे आचारसंहिता आपण वारंवार न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनलवरती ऐकत असतो. तर नेमकं ते आचारसंहिता, त्याचा उगम, त्याचा संविधानिक वैधानिक दर्जा काय आहे, याचा आपण यातनं मागोवा या लेखामार्फत घेणार आहोत. आणि त्याच्याच नंतर आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्याचं कंपोजिशन, स्ट्रक्चर, त्याचं टेन्युअर, त्याचा इंडिपेंडन्स, जे की राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईन, गट व गट क याच्यासाठी सातत्याने विचारले जाणारे प्रश्न त्यात येतात प्रत्येक पेपरला. तर आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता हा टॉपिक राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 याचा सिलेबस क्रमांक 8 द इलेक्टोरल प्रोसेसमध्ये हा सब टॉपिक आहे. त्याच्यावरती पण प्रश्न येतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट रिगार्डिंग. तर आता डॉक्टर श्रीरंजन आवटे यांनी सुरुवातीला 3 उदाहरणं दिली आहेत ह्या लेखामध्ये. मुलायम सिंग यादव ज्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं हेलिकॉप्टर तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी हे बदायूं या ठिकाणी लँड होऊन दिलं नव्हतं, कारण मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या गाईडलाईन्सनुसार जिथे इथे आपण त्याचे पॉईंट्स काढून ठेवलेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय सुविधांचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. ते हेलिकॉप्टर त्यांना तिथे शासकीय सुविधांचा लाभ या कॅटेगरीमध्ये येतं. दुसरं त्यांनी जे आपल्याला उदाहरण दिलं आहे त्यात मध्य प्रदेशमधील साटन येथील निवडणुकीबद्दल आहे. तर हिमाचल प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल गुलशर अहमद हे राज्यपाल पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या मुलाचा प्रचार केला होता. तर राज्यपाल पदावर कार्यरत असताना प्रचारात भाग घेता येऊ शकत नाही, कारण संविधानिक पद आहे. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावरील व्यक्ती कोणत्याही प्रचारात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. उत्तर प्रदेशमधील मंत्री कल्पना त्राय, तिसरं उदाहरण, यांची प्रचार सभा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवलं, कारण ज्यावेळेस मतदान होणार असतं त्याच्या 48 तास आधी प्रचार थांबावा लागतो. हे एक साधं प्रिन्सिपल आहे आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपण त्याला म्हणतो, त्याच्याच गाईडलाईन्स. तर आता ह्या गोष्टी आणि याच्यामागचं कारण काय होती हे सगळं यांनी दुसऱ्या या पॅराग्राफमध्ये दिलं आहे की TN सेशन हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. TN सेशन हे 1990 ते 96 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांच्याच काळात आचारसंहिताचं फार काटेकोर अंमलबजावणी झाली. आचारसंहिता त्याच्या आधीही अस्तित्वात होती, परंतु त्याचं तितकं कडक इम्प्लिमेंटेशन आजपर्यंत कोणत्याही इलेक्शन कमिशनरने केलं नव्हतं. त्यांनी 150 गैरप्रकारांची यादीच त्यावेळेस डिक्लेअर केली होती आणि त्याचं अतिशय कडक पालन त्यांच्या कारकिर्दीत झालं. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे किती पॉवरफुल बॉडी आहे हे आपल्याला त्यांच्यामार्फत कळालं. तर आता आचारसंहितेचा उगम मुळात कुठून झाला, तर त्याचा मूळ जे आहे 1960ला केरळ राज्यात सर्वप्रथम मॉडेल कोड ऑफ कंडक्ट यांची अंमलबजावणी झाली. 68ला मिनिमम कोड ऑफ कंडक्ट लागू झाला आणि 91 साली म्हणजे ज्या काळात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य आयुक्त TN सेशन होते त्यांच्या काळात त्याची कडक अंमलबजावणी झाली. तर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं स्टॅच्युटरी बॅकिंग काय आहे, ते कॉन्स्टिट्युशनल आहे का, संविधानिक आहे का, वैधानिक आहे का. आता मित्रांनो, इंटरेस्टिंगली मॉडेल कोड ऑफ कंडक्टला कोणतंही स्टॅच्युटरी बॅकिंग नाही आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्टची एक ढोबळमानाने डेफिनेशन करायची ठरली तर इट इज अ सेट ऑफ गाईडलाईन्स इश्यूड बाय द इलेक्शन कमिशन टू रेग्युलेट पॉलिटिकल पार्टीज अँड कॅन्डिडेट्स प्रायर टू इलेक्शन्स टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन्स. पण मग असं होतं का मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा आचारसंहितेचा भंग झाल्यावरती कोणतीही कारवाई होत नाही? तर तसं नाही आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं व्हायोलेशनचे रूट्स आपल्या IPC 1860, CRPC 1973 आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 यांच्यामार्फत त्यांच्यावरती कारवाई केली जाते जे कोणी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं ब्रीच करतात. त्यामुळे इट कॅरीज अ सिग्निफिकंट मॉरल वेट. कारण फॉर्मर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया SY कुरेशी यांनी आचारसंहितेला मॉरल कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हटलं आहे की तो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तर आहेच आहे, पण त्याचबरोबर तो मॉरल कोड ऑफ कंडक्ट देखील आहे. त्यामुळे जर कोणतंही इलेक्शन
मध्ये डेमोक्रॅटिक स्टँडर्ड्स मेंटेन ठेवायचे असतील, इलेक्शन्सचं स्वरूप हे फ्री आणि फेअर असावं, यासाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट खूप मोठा रोल प्ले करतं. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मुळात येण्याचं कारण म्हणजे जी रुलिंग पार्टी आहे आणि जी पार्टी इलेक्शनमध्ये कंटेस्ट करते, तर रुलिंग पार्टीच्या हातात सर्व साधनं असतात, डेमोक्रॅटिक साधनं सगळी त्यांच्या हातात असतात, तर कुठेही त्याचा गैरवापर होऊ नये. त्यामुळे एक लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करणं हे खूप गरजेचं असतं कोणतीही इलेक्शन कंडक्ट करताना. त्यासाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा उगम झाला. त्याचं कॉन्स्टिट्यूशनल सोर्स जर आपण ट्रॅक करायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्स्टिट्यूशनमधली आर्टिकल 324. त्याचं वर्डिंग्स मी वाचून दाखवतो मित्रांनो. सुपरिटेंडन्स, डिरेक्शन अँड कंट्रोल ऑफ इलेक्शन्स टू बी वेस्टेड इन अन इलेक्शन कमिशन. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच ठरवणार की इलेक्शन कशा प्रकारे कंडक्ट करायची आहे, त्याचं स्वरूप कसं असावं, त्याच्यात अंतर्गत कोणत्या गोष्टी बरोबर, कोणत्या चूक, हे सर्व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामार्फत ठरवलं जातं. त्यामुळे हे फार महत्त्वाची कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि ह्याच मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेला किंवा कंबाईनच्या पूर्व मुख्य सगळ्या परीक्षांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती प्रश्न असतातच. तर त्याचा आपण एक आर्टिकल 324 आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासाठी, तर त्याचं कॉम्पोजिशन. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं कॉम्पोजिशन काय, तर तिथे असं कुठेच मेन्शन नाही आहे की इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया असावा आणि 2 अदर इलेक्शन कमिशन असावे. तर हे त्याचं वर्डिंग फार महत्त्वाचं आहे. त्याचं वर्डिंग असं आहे मित्रांनो, इलेक्शन कमिशन शाल कन्सिस्ट ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर अँड सच अ नंबर ऑफ अदर इलेक्शन कमिशनर ॲज द प्रेसिडेंट मे फ्रॉम टाईम टू टाईम फिक्स. म्हणजे राष्ट्रपती सुचवतील तितके इतर निवडणूक आयुक्त आणि एक मुख्य निवडणूक आयुक्त असेल. एक मुख्य निवडणूक आयुक्त असेलच, परंतु अदर निवडणूक आयुक्तांचं कोणतंही नंबरिंग कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिक्स नाही आहे, ते प्रेसिडेंट ठरवू शकतो. त्याच्यानंतर त्यांचं अपॉइंटमेंट कोण करतं, तर अपॉइंटमेंट ऑफ अ चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर शॅल बी मेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. कंडिशन ऑफ सर्व्हिस, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कंडिशन ऑफ सर्व्हिस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची कोणामार्फत होते, तर प्रेसिडेंटमार्फत डिसाईड होते. इथे फक्त महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी मला वाटते ही आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, UPSC आणि CAG ह्या 3 ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्याबाबत कंडिशन ऑफ सर्व्हिसची चर्चा नेहमी होते आणि प्रश्न पण नेहमी येतात. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि UPSC ह्या दोघांची कंडिशन ऑफ सर्व्हिस इज डिसाइडेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. फक्त एकमेव अशी बॉडी आहे CAG जिची कंडिशन ऑफ सर्व्हिस इज डिसाइडेड बाय द पार्लमेंट ऑफ इंडिया. आणि हा प्रश्न विचारलेला आहे आणि ते असं चुकवू शकतात की कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज डिसाइडेड बाय द पार्लमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे ते स्टेटमेंट तिकडे चूक होऊ शकतं आणि आपण ते काय बरोबर टिक करतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंडिशन ऑफ सर्व्हिस वेन इट कम्स टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्यांचा टेन्युअर आहे वयाची 65 वर्षपर्यंत अथवा 6 वर्ष, जे काही आधी होईल ते. कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं तिचं इफेक्टिव्ह फंक्शनिंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्यांचं इंडिपेंडन्स, म्हणजे त्यांना दिलेलं स्वातंत्र्य. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेलं स्वातंत्र्य ठरवू शकतं की ते किती फ्री आणि फेअरली काम करू शकतं. किंवा त्याचमुळे त्यांची रिमूव्हलची प्रोसेस, म्हणजे त्यांना कार्यकाळाची हमी म्हणतो आपण, ती रिमूव्हलची प्रोसेस कशी आहे, तर रिमूव्हल त्यांचं हे सेम मॅनर अँड ऑन द सेम ग्राउंड ॲज द जज ऑफ सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच त्यांना पदच्युत करता येतं. आता इथे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, सेम मॅनर आणि सेम ग्राउंड. सेम मॅनर म्हणजे काय, तर संसदेने विशेष बहुमताद्वारे पारित केल्यानंतर त्यांना राष्ट्रपतीद्वारे पदच्युत केले जाते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया shall be removed by the president on the resolution passed by the parliament with a special majority. आता पॉलिटी म्हणजे हा फक्त वर्ड्सचा गेम आहे. त्यात पार्लमेंट हा वर्ड महत्त्वाचा आहे, कारण ते परीक्षेत लोकसभा करू शकतात. स्पेशल मेजॉरिटी, मग ते तिकडे सिम्पल मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हे वर्ड वापरू शकतात. त्यामुळे याचं वर्डिंग फार महत्त्वाचं आहे.
की त्यांचं सेम मॅनर म्हणजे काय. दुसरं ऑन द सेम ग्राउंड. सेम ग्राउंड म्हणजे त्यात सेम ग्राउंड ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या जजना रिमूव्ह करण्यासाठीचं ग्राउंड कोणतं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे मेंटेन आहे, प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकपॅसिटी, सिद्ध गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता, ह्याच ग्राउंडवरती ह्याच धर्तीवरती त्यांना रिमूव्ह करू शकतो, नॉट ऑन एनी अदर ग्राउंड. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एक असा प्रश्न आला होता की राष्ट्रपतीच्या रिमूव्हलच्या बाबतीत की त्यांना रिमूव्ह करायसाठी व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी ह्या गोष्टी ॲड केल्या होत्या. तर तिकडे कुठे असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेंटेन नाही आहे. तिकडे फक्त राष्ट्रपती कॅन बी रिमूव्ड बाय हिज पोस्ट ओनली ऑन द ग्राउंड ऑफ व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा भंग, ह्या एकाच कारणासाठी राष्ट्रपती यांना पदावरून दूर केलं जातं अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे इथे व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा वर्ड नाही आहे, इथे फक्त हाच वर्ड आहे, प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी. त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांना रिमूव्हलची प्रोसेस किचकट आहे. त्यामुळे त्यांना कामाचं इंडिपेंडन्स आहे. त्याचं पुन्हा कार्यकाळात त्यांना चीफ इलेक्शन कमिशनर कॅन नॉट बी वेरिड टू हिज डिसएडव्हान्टेज आफ्टर हिज अपॉइंटमेंट, आणि एनी अदर इलेक्शन कमिशनर ऑर द रिजनल कमिशनर कॅन नॉट बी रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस एक्सेप्ट ऑन द रेकमेंडेशन ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर. परंतु हा सल्ला बंधनकारक नाही. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे लिमिटेशन्स काय, त्याचे फ्लॉज काय, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही गोष्टी ज्या मेन्शन केल्या आहेत त्याच्या बाबतीत, पण त्यात एक कमी जाणवते ओव्हर पिरियड ऑफ टाईम. आपण ह्या नोटीस केलेल्या तर आता लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात मांडलेल्या आहेत, त्या मी इथे त्याचं डिस्कस करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारले. तर त्यांच्या पात्रतेचे निकष, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या पात्रतेचे निकष घटनेत नमूद नाही. त्यांचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट प्रिस्क्राईब्ड द क्वालिफिकेशन्स, मग ते लीगल, एज्युकेशनल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर ज्युडिशियल, काहीच त्याचं बॅकग्राऊंड असावं का असं कुठेही काही मेन्शन नाही आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा, कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट स्पेसिफाईड द टर्म ऑफ द मेंबर ऑफ इलेक्शन कमिशन. ठीक आहे. आणि तिसरा, हा सगळ्यात जास्त मोठा फ्लॉ म्हणता येईल की कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट डिबार द रिटायरिंग इलेक्शन कमिशनर फ्रॉम एनी फर्दर अपॉइंटमेंट बाय द गव्हर्नमेंट. ते पुन्हा रिअपॉइंट केले जाऊ शकतात किंवा ते पुन्हा इतर पदांवरती, सरकारी सेवेच्या इतर पदांवरती नेमले जाऊ शकतात. आता हा फ्लॉ कसा, तर कोणतीही व्यक्ती एका मोठ्या संविधानिक पदावरती, एका मोठ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीवरती काम करत असते, त्यावेळेस ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी रुलिंग गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असते. ती रुलिंग गव्हर्नमेंट, ते सध्याचं गव्हर्नमेंट त्याच्यावरती दबाव टाकून अथवा त्यांना आमिष दाखवून पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट त्यांना कन्वे करून त्यांच्या फेवरेबल डिसिजन त्यांच्याकरवी करून घेऊ शकतात. त्यामुळे हे खूप अनफेअर होऊ शकतं आपण जेव्हा कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिन्सिपलबद्दल बोलतो. हे कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटीच्या, डेमोक्रॅटिक मोरालिटीच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे त्यांना फर्दर अपॉइंटमेंटपासनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रोखलेलं नाही आहे. तो एक खूप मोठा फ्लॉ आहे. जसं कॅगच्या बाबतीत आहे, कॅग यांना फर्दर अपॉइंटमेंट नाही आहे, तसे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाबतीत की त्यांचा खर्च हा इट इज नॉट चार्ज्ड अपॉन कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे त्यांचा संचित निधीवरती भारित नाही आहे खर्च. त्याच्यावरती मतदान होतं. इट इज वोटेबल ऑन द कॉन्स्टिट्यूशनल ऑन द कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. त्या अशा 3 ठळक त्यांचे फ्लॉज आपण मांडले इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे. त्याच्यानंतर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक बेसिक आपल्याला त्यांचे पॉवर्स, फंक्शन, तर त्यांना 3 प्रकारचे असतात: ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ॲडवायझरी, ज्युडिशियल. क्वासी ज्युडिशियलने अर्धन्यायिक असतात त्यांना पॉवर्स. मग टू ग्रांट रिकग्निशन टू पॉलिटिकल पार्टीज अँड इलेक्शन सिम्बॉल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. टू डिटरमाइन द टेरिटोरियल एरियाज, नॉट अ डिलिमिटेशन कमिशन करतं ते त्यांचं, पण त्यांचं टेरिटोरियल एरियाज डिसाईड बाय दी इलेक्शन कमिशन. आणि इलेक्टोरल रोल बनवणं, निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं, हे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं आहेत. त्यांचे ॲडवायझरी कामं कोणती, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 103 आपण घटनेतलं
बघतो जे डिस्क्वालिफिकेशनशी रिलेटेड आहे रिगार्डिंग द मेंबर ऑफ पार्लमेंट. ते ॲडवाईज करतात प्रेसिडेंटला अंडर आर्टिकल 103 अबाउट डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट आणि सेम टू ॲडवाईज गव्हर्नर ऑन द मॅटर रिलेटिंग टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर. हे त्यांचे झाले ॲडवायझरी ज्युडिशियल. आता क्वासी ज्युडिशियल म्हणजे काय, तर आत्ताच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अलॉटमेंट ऑफ इलेक्शन सिम्बॉल. ज्यावेळेस असे वाद उद्भवतात आणि हे सध्या आपल्या महाराष्ट्रात चालू आहेत, तर टू ॲक्ट ॲज अ कोर्ट फॉर सेटलिंग डिस्प्यूट्स रिलेटेड टू ग्रांटिंग ऑफ रिकग्निशन टू अ पॉलिटिकल पार्टीज. त्यात त्यांचा रोल हा क्वासी ज्युडिशियल असतो. ही काही महत्त्वाची कामं आहेत त्यांची. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आपण जर हे बघितलं इव्हॉल्युशन तर आपण पाहिलंच, पण नेमकं त्याचं हे याच्यावरती प्रश्न नेहमी येतात की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना 1950 साली झाली. 50 ते 15 ऑक्टोबर 1989 ते सिंगल मेंबर बॉडी होतं 89पर्यंत. आता 16 ऑक्टोबर 89 पासून पुढे टिल 1 जानेवारी 1990 ते मल्टीमेंबर बॉडी झालं. तर याचं कारण काय होतं, 89ला असं काय घडलं, तर त्या आपल्याला गोष्टी माहीत असतात की 61वी घटना दुरुस्ती 1988 साली वोटिंग एज जे 18 करण्यात आलं होतं 21वर. त्यामुळे बरंच पॉप्युलेशन हे वोटिंगसाठी एलिजिबल झालं, खूप मोठी संख्या. त्यामुळे त्या इलेक्शन कमिशनच्या मशिनरीवरती जो येणारा लोड होता तो वाढला. त्यामुळे त्यांना त्यांचा मनुष्यबळ वाढवावंच लागलं आणि त्याचा परिणाम हा ॲपेक्स बॉडीवरती सुद्धा झाला, कारण त्यांना त्यांचे चीफ इलेक्शन कमिशनर अधिक 2 अदर इलेक्शन कमिशनर नेमावे लागले. तर हे सर्वात महत्त्वाचे RVS पेरियार शास्त्री हे फर्स्ट CEC होते, चीफ इलेक्शन कमिशनर. आणि त्या काळातचे 2 अदर इलेक्शन कमिशनर होते SS धनोआ आणि VS सहगल. तर असं कधी विचारलं गेलं की फर्स्ट चीफ इलेक्शनर कमिशनर कोण होते, तर ते आहे RVS पेरियार शास्त्री. कारण तेच चीफ म्हणता येतील, कारण त्याच्या आधी ते सिंगल मेंबर बॉडी होतं. जेव्हा ते मल्टीमेंबर झालं तेव्हा ते चीफ इलेक्शन कमिशनर ठरले. नंतर 1993 पर्यंत म्हणजे 90 ते 93 पुन्हा ते सिंगल मेंबर बॉडी झालं. मग 1 ऑक्टोबर 1993 साली अगेन मल्टीमेंबर त्रिसदस्यीय आयोग. त्याचे चीफ होते TN सेशन, ज्याच्यामुळेच आपण हा सगळा लेखन प्रपंच बघतो आहे श्रीरंजन आवटे सरांचा. त्या काळात होते अदर इलेक्शन कमिशन MS गिल आणि कृष्णमूर्ती. तर TN सेशन यांचा इलेक्शन कमिशनरमधला कार्यकाळ 1990 ते 96 होता. आणि याच काळात बऱ्याच तुम्हाला इलेक्शन रिफॉर्म्स बघायला मिळतील. खूप मेजर इलेक्शन रिफॉर्म्स या काळात झालेत. आणि आचारसंहिता ही नेमकी काय असते हे TN सेशन सरांनी भारताला, भारतीय निवडणूक आयोगाला, भारतीय राजकीय पक्षांना आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे कन्वे केलं त्यांच्या ॲक्शन्स थ्रू. याच्यानंतर आपण जर याच्या रिलेटेड क्वेश्चन बघितले, जे हे इरा IAS डॉक्टर संकल्प देशमुख सरांच्या पुस्तकातले काही स्क्रीनशॉट आहे. त्याच्यात त्यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा उगम, त्याचं कॉन्स्टिट्युशनल बॅकअप म्हणजे 324 कलम, केरळ त्यांचं आचारसंहितेचं जनक राज्य, याचा खूप शॉर्टमध्ये आणि खूप इम्पॉर्टंट माहिती दिली आहे. तीचे स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत शेअर करतो. ते एकदा वाचून घ्या की संहितेदरम्यान पुढील कोणत्या बाबी करता येत नाहीत. त्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी शॉर्ट एकेका मुद्द्यामध्ये मांडल्या. आणि CVGIL नावाचं ॲप जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लॉन्च केलं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट आहे. हे सरळ पूर्वला विचारू शकतात आणि राज्यसेवा मुख्याला तर विचारतातच आणि विचारलं पण आहे. CVGIL म्हणजे ते फास्ट ट्रॅक कंप्लेंट रिसेप्शन अँड रिड्रेसल सिस्टीम आहे जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लॉन्च केली आहे. जिकडे कुठे आचारसंहितेचा भंग होतो आहे त्या ठिकाणी ते मोबाईल ॲप वापरून आपण ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कळवू शकतो, त्याची तक्रार नोंदवू शकतो. तर आता याच्या रिलेटेड प्रश्न आपण बघूया. आता PSI मेन्स 2022चा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. मी वाचतो आहे आता प्रश्न आणि स्टेटमेंट पहिलं त्यांनी लिहिलं आहे. अनुच्छेद 324मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. आपण मगाशीच बघितलं की कुठेही क्वालिफिकेशन मेन्शन नाही आहे.
दुसरा स्टेटमेंट, अनुच्छेद 324मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त यांचं मिळून बनलेलं असेल असं नमूद केलेलं आहे. हे कुठेच मेन्शन नाही आहे. आपण सुरुवातीलाच वाचलं, प्रेसिडेंट मे फिक्स अदर इलेक्शन कमिशनर. ते 1+2 असू शकतात, 1+1 असू शकतो, 1+4, 5, 6 काहीही असू शकतं. त्यामुळे हे स्टेटमेंट क्लिअरली रॉंग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायमल्ली करू शकत नाही. हे एकदम बरोबर आहे, कारण हे मेजॉरिटी डिसिजन घेतात, बाय मेजॉरिटी. त्यामुळे अदर इलेक्शन कमिशनला सुद्धा तितकाच हे असतो. फक्त विधान क हे बरोबर आहे. हा टॅक्स असिस्टंटचा प्रश्न आहे 2022चा. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1950मध्ये स्थापन झाल्यापासून 15 ऑक्टोबर 1989पर्यंत निवडणूक आयोग ही एकसदस्यीय यंत्रणा होती. हो, बरोबर आपण पाहिलं. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वाटतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असतो. हे देखील बरोबर आहे. जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 93 या कालावधीत निवडणूक आयोग हा एकसदस्यीय होता. हे देखील बरोबर आहे. ऑक्टोबर 1989 पासून आजतागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण 3 निवडणूक आयुक्त आहेत. हे रॉंग स्टेटमेंट आहे, कारण 89 ते 90 त्रिसदस्यीय, 90 ते 93 पुन्हा एक सदस्य आणि 93 पासून पुढे तो मल्टी मेंबर बॉडी झाली. अयोग्य कथन ओळखा. राज्यसेवा मुख्य 2022. भारताचा निवडणूक आयोग ही एक स्थायी संविधानिक संस्था आहे. करेक्ट. परमनंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी. सेकंड स्टेटमेंट, निवडणूक आयोगाची स्थापना 25/4/1950 रोजी झाली. करेक्ट आहे. 16 ऑक्टोबर 1990 रोजी पहिल्यांदा 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची आयोगात नेमण्यात आले. आता हे राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती आहे की आयोग आकडे इयर याच्यात किती फसवतो. हे 89 आहे, 1989. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतो. करेक्ट आहे. 26वा प्रश्न, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा पूर्व 2019. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. ठीक आहे, पुढचं बघूया. सध्या याच्याबद्दल नो कमेंट. चुकीचं विधान ओळखायचं आहे, फार महत्त्वाचं. म्हणजे यापैकी एकच काहीतरी चुकीचं आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समान आहे. ठीक आहे, मला अजून क्लॅरिटी नाही आहे वाक्याची. पुढे जाऊया. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. हे मला माहिती आहे, हे बरे करेक्ट आहे, शुअर शॉट. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. हे देखील बरोबर आहे. आता हा आणि हा मुद्दा राहिला. आता हे आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा, त्याचं रिमूव्हल हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समान आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आता इथे स्थान आणि दर्जाची गोष्ट होते. तर स्थान आणि दर्जाबाबत आपण म्हणतो की ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स त्यांचं. तर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये निर्वाचन आयुक्त हा 9A या क्रमांकावरती येतो, जिकडे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कॅग आणि UPSC चेअरमन यांचा उल्लेख आहे. तिकडे न्यायाधीशांचा कुठेच उल्लेख नाही आहे. त्यामुळे केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांची तशी सुरक्षा नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे रॉंग आहे. भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यघटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या पात्रतेचे निकष सांगितलेले आहे. चूक. राज्यघटनेने निवृत्त निवडणूक आयुक्तांची शासनाकडून अन्य पदावरती नेमणूक करण्यास बंदी घातलेली आहे. चूक. कुठलीही बंदी नाही. बरोबर विधान ओळखायचं आहे. त्या दोघांपैकीच काहीतरी आन्सर असणार. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्त यांना समान अधिकार आहेत. बरोबर वाटतंय. तरी चौथं वाचून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने त्याच निवडणूक आयुक्तांना पदोन्नती केली जाते. आता हे कॉन्ट्रॅडिक्ट करतं आहे. हे तर आपल्याला स्टेटमेंट माहिती आहे की हे कन्फर्म राईट स्टेटमेंट आहे की त्याचं रिमूव्हल हे सेम आहे. तर इथे मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत, हे स्टेटमेंट करेक्ट आहे असं वाटू शकतं. कारण आपण ह्या प्रश्नात बघितलं की हे केवळ समानातील प्रमुख आहे, पण त्यांचे अधिकार मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत. तर इथे हे स्टेटमेंट रॉंग कन्सिडर करणार. पण हे परत खूप डायसी आहे. हे मी खूप शॉर्टीने तुम्हाला नाही सांगू शकत. हे तुम्हाला त्या वेळी जे सुचेल
त्याच वेळेस तुम्ही हा निर्णय घेऊ शकतात. कारण फर्स्ट अमंग इक्वल पण म्हणतात आणि अन्य निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत हे देखील म्हणतात. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं रॉंग ठरवू शकतो, हे कोणत्या बेसिसवर रॉंग ठरवू शकतो, तर एकच बेसिस आहे याच्यासाठी रॉंग ठरवायचा की हे शुअर शॉर्ट बरोबर आन्सर आहे. हे शुअर शॉर्ट बरोबर स्टेटमेंट आहे की ज्या पद्धतीने व ज्या कारणासाठी पदच्युत केलं त्याच पद्धतीने व त्याच कारणासाठी निवडणूक आयुक्तांना पदच्युत करता येते. आणि इथे मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त हे एका ग्राउंडवरती समान नाही आहेत. ते म्हणजे की अदर इलेक्शन कमिशनर यांना चीफ इलेक्शन कमिशनरच्याच सल्ल्याने, रिकमेंडेशनने, सल्ल्याने नाही, त्यांच्या रिकमेंडेशनने रिमूव्ह करता येतं. परंतु राष्ट्रपतीवरती हा सल्ला देखील बंधनकारक नसतो. त्यामुळे हे आपण तिकडे मार्क करू शकतो. तर हे मुख्य परीक्षेला किंवा पूर्व परीक्षेला आलेले काही प्रश्न आपण इलेक्शन कमिशन आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या रिगार्डिंग बघितले. तर तो लेख आणि त्याच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व मुख्य MPSCद्वारे कंडक्ट केले जाणारे बरेच परीक्षांच्या प्रश्नांचा आपण इथे धावता आढावा घेतला. थँक्यू.